अच्छा, नाव सांगा तुमचं? सुनीता ओव्हाळ. अच्छा, 1 ते 10 म्हणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. दात कधी काढले तुमचे? 17 मेला. अच्छा, म्हणजे जवळ 4 महिने झाले ना. हो. ओके. ते दात नसताना त्रास काय काय होतो? पहिली गोष्ट जेवणच खाऊ शकत नाही. आणखी आत्मविश्वास नसणे. आणि माणसात आपण मिक्सअप होऊ शकत नाही. ओके. बोलण्यामध्ये काय त्रास होतो? दिसण्यामध्ये? हा, सगळा त्रास होतो. बोलण्यात, दिसण्यात. ओके. व्यवस्थित दिसत नाही. हो, चेहरा व्यवस्थित दिसत नाही. हां, आतमध्ये गाल जातात, ओठ जातात, है ना. हां, ठीक आहे. ठीक आहे, तर तुमच्यासाठी ना आपण एक कवळी बनवलेली आहे. वरची नॉर्मल कवळी आहे आणि खालची इम्प्लांट सपोर्टेड ओव्हरडेंचर आहे. म्हणजे 2 इम्प्लांटवरती आपण ओव्हरडेंचर बनवलेलं आहे खालचं. हे 2 इम्प्लांटवरती लोकेटर अटॅचमेंट आहे, ज्याच्यावरती कवळी फिट बसत आहे. खालची लावा. हां, आता लावा. इम्प्लांटवरती असे ते 2 अटॅचमेंट लागतात ना. लावा. बसेल बरोबर. हां, आता कसं वाटतंय? फिट वाटतंय ना एकदम? हो. इकडे बघा, इकडे बघा. आरशात बघा, आरशात बघा. आता कसं वाटतंय? छान. हां, छान. आता नाव सांगा तुमचं? सुनीता विजय ओव्हाळ. ओके. आता 1 ते 20 म्हणा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. बघा, कवळीनंतरचे आता काय फायदे काय झाले सांगा बरं तुम्ही. आता मी स्पष्ट बोलू शकते. हां हां. अजून आणि दिसण्यामध्ये बघा, दिसण्यात गाल, ओठ बाहेर आले तुमचे. हां. आणि खालची कवळी आता तुम्हाला फिट वाटेल, कारण ती हो. इम्प्लांट सपोर्टेड आहे. फिक्स आहे ना खालची कवळी? हो हो. आहे. ठीक आहे. ठीक आहे. स्माईल करा. आज पहिल्यांदा असली. हां, छान आहे, छान झालं. ठीक आहे. काहीतरी वाटलं तर कधी पण असं रिपोर्ट करू शकता. ठीक आहे. सरांना हां, सरांना सांगा. ओके.